मित्रांचा उल्लेख केला, पण ते चैन घेऊन कोण आलं होतं रे? चैन चेन घेऊन आलं कोण होतं? आम्हाला धन्यवाद खूप खूप प्रदीप. यानंतर काही आपले गुरुजन वर्ग आपल्यात नाही आहेत, त्यांना एक आदरांजली वाहण्याची राहून गेली होती, त्यांचा मी नामोल्लेख करतोय. अर्जुन मोरे सर, की आपल्याला दादा या नावाने प्रसिद्ध होते. अर्जुन मोरे सर आपल्याला क्लर्क होते, सिनियर क्लर्क. यानंतर ज्यांनी शाळेमध्ये सेवा देण्याचं काम केलं असे आदरणीय चांगदेव जगताप सर आणि व्ही बी पुरी, हे दोघांचं या ठिकाणी मी नामोल्लेख करतो. आणि त्याचबरोबर यादव मोळोने दादा, हेही आपल्यात आज नाही आहेत, त्यांचाही मी या ठिकाणी नामोल्लेख करतो. आणि ह्या चौघांनाही मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो. यानंतर मी मंजुषा जाधव यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर, ढेपे सर, व्यासपीठावरील सर्व गुरुवर्य सर, झेलले ते शेणाचे गोळे, झेलले ते शेणाचे गोळे, झेलल्या त्या कर्मठ विखारी नजरा, झेलल्या त्या कर्मठ विखारी नजरा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी केला स्त्रियांसाठी खुला शिक्षणाचा झरा, शिक्षणाचा झरा. शिक्षण म्हणजे संत रामदास म्हणतात, शिक्षक कसा असावा? वेस असावा बावळा, वेस असावा बावळा, अंगी नाना कळा. शिक्षक हा त्याच्या पहिरावावरून ठरत नाही, तर त्याच्या नवनवीन कल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन, नवीन विचाराचे अनुकरण असा शिक्षक असावा असे समर्थ रामदासांनी सांगितले आहे. शिक्षण म्हणजे काय? सत्य, समता, स्वातंत्र्य यांचा मिलाप, आचार, उच्चार व विचार यांचे उगमस्थान म्हणजे शिक्षण होय. तर मला माझ्या 10वीच्या वर्गातील मोहिते सरांचं जे ग्रामर शिकवलेलं व्याकरण, त्यांची आणखीन उदाहरणं माझ्या आठवणीत आहेत. त्यांनी एवढं व्याकरण व्यवस्थित शिकवलं. त्यांचं वसंतिलिकाचं उदाहरण आहे, हिरवे हिरवे गार गालीचे, हरितत्रणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. हे त्यांचं वसंतिलिकाचं उदाहरण आणखीन माझ्या आठवणीत आहे. आणि त्याचबरोबर दुसरं एक उदाहरण सौभोक्ती अलंकाराचं, मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबिविले, निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. या पद्धतीनं आमचे सर्वच गुरुवर्य शिक्षक त्यांनी तेव्हा शिकवलेलं ग्रामर उदाहरणासहित आणखीन लक्षात आहे. असे ते शिक्षक, सर्व शिक्षकांनी, आमचे जे गुरुवर्य आहेत त्यांनी त्यांची सेवा, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, या उक्तीप्रमाणे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांची मी शतशः आभार आहे. आणि मी मोबाईल यूज करीत नाही, तरी सुद्धा नीता डोके आणि फाटक सर यांनी माझा मोबाईल, माझ्या भावाचा बीड जिल्ह्यामधील मोबाईल नंबर शोधून माझा कॉन्टॅक्ट केला आणि मला इथं बोलवलं. माझं हे लक्षात आलं की जगात आपल्या भारत देशातील संस्कृती सर्वात श्रेष्ठ आहे. ती संस्कृती जोपासणं, पुढे नेणं हे आपल्या पिढीचंच काम आहे. मोबाईल जरी आपण वापर करत असला तरी मोबाईलचा योग्य वापर करावा. कारण मोबाईल म्हणजे आपल्या घरचं धुणं धुवून दुसऱ्यांचं धुणं धुणं म्हणजे मोबाईल, ही माझी व्याख्या आहे. मी सुद्धा आणखीन मोबाईल वापर करत नाही, कारण मोबाईल वापर केल्यामुळं वाचन कमी झालेलं आहे, वाचन राहिलेलंच नाही. काही पाहिजे असेल की मोबाईल लगे खालीवर बोटं चाळायची की मोबाईलमध्ये बघायचं. त्यामुळं आपली भारतीय संस्कृती जर टिकवायची असेल, कारण ती जगात तरी सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. आणि शिंदे सरांनी आम्हाला आताच थोड्या वेळापूर्वी तास घेतला आणि त्यात सांगितलं, नम्रता, सहनशीलता आणि संस्कार असतील तर जग जिंकता येतं. हे आम्हाला त्यांनी आता एवढ्या थोड्या वेळात मोलाचा उपदेश दिलेला आहे.
हिंद, जय महाराष्ट्र. मला विनंती आहे सुरू करण्यापूर्वीच 2 मिनिट. टाईम लावून ठेवा. हां यस. सारंग इंजिनियर आहे, बरोबर तो 2 मिनिटात संपवेल. नाही मग माझ्याकडेच टाईम लावून ठेवतो. आता एवढं सांगितल्यानंतर मला काळजी घ्यायला पाहिजे टायमिंगची. महाराष्ट्राचे दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज या संस्थेचे संस्थापक आदरणीय मामासाहेब कर्मवीर मामासाहेब जगदाळे, माझे सर्व आदरणीय गुरुजन आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, खरं तर आजच्या दिवसाची आपल्या सर्वांपेक्षा जास्त वाट मी पाहत होतो. कारण माझं सगळं लहानपण, मी तसा 10वीपर्यंत इथे नव्हतो, 8वीपर्यंतच इथे होतो. माझं सगळं लहानपण आणि सगळ्या लहानपणीच्या आठवणी इथे गेल्या आणि कटीपतंगसारखी अवस्था झाली. नंतर मी इथून बाहेर पडलो 8वी नंतर, आणि आई बाबा जोपर्यंत उस्मानाबादमध्ये होते तोपर्यंत तरी माझा थोडाफार संपर्क होता. आणि त्यानंतर ऑलमोस्ट माझं उस्मानाबादला पण येणं खूप कमी झालं. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या भेटी इतक्या वर्षामध्ये झाल्याच नाहीत. त्याच्यामुळे सर्वांच्या भेटी व्हाव्या, सगळ्यांना बोलता यावं ही खूप वर्षापासून इच्छा होती. काही कामानिमित्त मी 3 वर्षापूर्वी या भागामध्ये आलो होतो. त्यावेळी इथे येण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी फार कमी लोकांची, 7-8 लोकांची फक्त भेट होऊ शकली. शाळेबद्दल आठवण सांगायची तर खरं तर या शाळेनं जे काही दिलं, मला सगळ्यात जास्त अधिकार आहे शाळेबद्दल बोलण्याचा. कारण मी इथून 8वी नंतर शाळा बदलली आणि तो जो शाळेमधला जो डिफरन्स आहे तो मला पाहायला मिळाला. इथे ज्या सगळ्या गोष्टी आपण करत होतो, शिक्षकांचं शिकवण्याच्या बाबतीत तर आपला इथे उल्लेख झालाच. सर्वांचं शिकवणं चांगलं होतं. त्यावेळी ती ट्युशन वगैरेची फारशी पद्धत नव्हती. थोड्याफार प्रमाणात माझी आई पण घ्यायची, पण थोड्याफार प्रमाणात त्या ट्युशन चालायच्या. पण त्याच्यामुळे आपलं सगळं जे काही अवलंबून होतं ते शाळेतल्या शिक्षकांवरतीच अवलंबून होतं. पण त्याशिवाय एक व्यक्ती म्हणून आपल्याला तयार करण्यासाठी शाळेमध्ये जे वेगवेगळे उपक्रम केले जायचे, जे शाळेचं गॅदरिंग होतं, जे आपल्या जुन्या बसस्टँडमध्ये मगाशी तो उल्लेख केल्याप्रमाणे त्या बसस्टँडवरती व्हायचं, त्या बसस्टँडवरती तो मोठा स्टेज, आणि त्या स्टेज समोर गावातल्या प्रत्येक घरातून आलेले प्रत्येक व्यक्ती आणि त्यांच्यासमोर आपण जे काही सादरीकरण करायचो. काल पण उल्लेख केला आहे आणि माझ्या गाण्याचा आपण लाला टांगेवाला गाणं म्हटलं होतं, जसा पेटीचा उल्लेख झाला होता तसाच. आणि ती पेटी अजूनही आहे. कार्यक्रम झाल्यानंतर मी ग्रुपवरती फोटो टाकेन त्या पेटीचा, फक्त आता त्यात वह्या ठेवू शकणार नाही पण फोटो नक्की टाकेन. तर नक्कीच या सर्व आठवणी आणि या सर्व गोष्टीमधून आपलं आयुष्य तयार झालेलं आहे. कारण शेवटी अभ्यास आणि शिक्षण हे एक तुमचा पुढचा नोकरी मिळण्यासाठी किंवा एखादं काहीतरी पुढचं ॲडमिशन मिळण्यापुरतंच कामाला येतं. पण ज्यावेळेला आयुष्य म्हणून आपण सगळे जगत असतो, त्याच्यामध्ये हे सगळे जे इतर संस्कार आपल्याला सर्व शिक्षकांनी आणि या शाळेनी आणि या गावानी सुद्धा, मी फक्त शाळेचं नाव नाही घेणार, कारण जी गावातली सुद्धा संस्कृती होती. मला आठवतं आहे आपल्या गावामध्ये दरवर्षी एक नाटक व्हायचं. हौशी मंडळी आपल्या बसस्टँडच्या जवळ एक नाटक पण करायचे. ह्या गोष्टी मी इतर कुठेही नाही पाहिल्या. तर या सगळ्यामधूनच आपण सर्वजण घडलेले आहोत. आणि यामुळे मला नक्की इथे एक उल्लेख करावा असं वाटतो की आपल्या सर्वांबद्दल मला इथे सांगायचं आहे. मगाशी यांनी बऱ्याचदा उल्लेख केला की साधारण 135 लोक आपल्या वर्गामध्ये होते. त्यातली जवळपास 6-7 लोक आता आपल्यामध्ये नाही आहेत. म्हणजे साधारणपणे 130 किंवा 128 लोक जे काय आपण आहोत त्याच्यापैकी 100 लोक इथे आलेले आहेत. आणि ज्या वेळेला असे कार्यक्रम होतात अशा वेळेला जिथे जे लोक येतात, ज्यांची मान उंच असते, ते नक्की पुन्हा जाऊन आपल्या मित्रांना भेटायला आणि आपल्या जुन्या लोकांशी भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये असा, मगाशी सुनील म्हणाल्याप्रमाणे तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे, तुमच्याकडे बंगले किती आहेत, गाडी कुठली आहे, किती आहेत, हे महत्त्वाचं नाही. पण एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून आपण आपल्या समाजामध्ये जे काही नाव कमवलेलं आहे, आपण आपल्या समाजामध्ये जे एक मान कमवलेला आहे, त्याच्यामुळेच आज आपल्या सगळ्यांना इथे अतिशय अभिमानानं आणि थाट मानेनं इथे यावंसं वाटलं आणि आपण इथे एकत्र आलेलो आहोत. त्याच्यामुळे मला आपल्या सर्वांचंही या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. मगाशी प्रदीपनं उल्लेख केला तसं आपल्या आयुष्याचे काही टप्पे असतात. त्यातला पहिला टप्पा हा करिअरच्या मागे लागण्याचा होता. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण साधारणपणे पैसे किंवा काही जमा करण्याच्या मागे लागलो होतो. आणि आता तो काळ आलेला आहे जिथे आपण एक स्थिर स्थावर झालेलो आहोत. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये आपण इतरांना काय मदत करू शकतो, कुठे त्यांना काही मार्गदर्शन लागणार असेल, इतर कुठल्या पद्धतीची मदत लागणार असेल, यासाठी नक्की आपण आता हा जो एक मंच आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे त्याचा वापर करूया. एकमेकाच्या संपर्कात राहूया. स्मरणिकेच्या माध्यमातून आपण कुठल्या व्यवसायात आहात, कुठल्या गावामध्ये आहात, कुठल्या कामामध्ये आहात याचा आपल्याला माहिती मिळणारच आहे. त्यातून नक्कीच आपण सर्वजण एकत्र राहूया आणि त्यातून एक
चांगला समाज बनवण्याचा आपण प्रयत्न करूया. सर्वात शेवटी मला उल्लेख करावा असा वाटतो, ज्या पद्धतीनं ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, अतिशय सुंदर नियोजन, सर्व नियोजन करणाऱ्यांचा अतिशय मनपूर्वक आभार. त्यामुळे आम्हाला सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाली. वेळेअभावी मुद्दाम कुणाचेही नावांचा उल्लेख करत नाही आहे, पण भावना समजू शकता. आपण नंतर प्रत्यक्ष एकमेकांशी बोलू. पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि ज्या आयुष्यामध्ये जे काही सर्वांचं गुरुजन म्हणून सर्वसे मनातून नतमस्तक झालेलो आहोत असे हे हिरे आहेत आपल्यासाठी. आपल्या आयुष्यातील खूप मोठे हिरे या ठिकाणी आपल्यासमोर बसले आहेत आणि ज्यांनी आपल्याला घडवलं आणि आपल्याला पाहिल्यानंतर सुद्धा त्यांना इतका हेवा वाटलाय तर त्यांचे चेहरे मी वाचले की खरोखर की आम्ही शिकवलेली मुलं हे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत आहेत. कोणी शैक्षणिक असेल, कोणी राजकीय असेल, कोणी सांस्कृतिक असेल, जेवढे क्षेत्र असतील त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हे पारंगत आहेत. हे पाहून त्यांना इतका आनंद झालाय की निश्चितच त्यांचं आयुष्यसुद्धा माझ्या माहितीनं 10-20 वर्षांना वाढायला काय हरकत नाही. कारण की माणसं वाचण्यामध्ये मी खूप पटायते सर, आणि तुम्हीच आम्हाला शिकवले ह्या गोष्टी. खरोखर तुमचे खूप काही उपकार आमच्यावर आहेत. हे उपकार या ठिकाणी हा कृतज्ञ भाव आम्ही व्यक्त करण्याच्या हेतूनं वयाच्या 50व्या वर्षी 50व्या उंबरठ्यावर असताना आम्ही हा गेट टुगेदरचा घातलेला हा घाट हा निश्चित यशस्वी होणार आहे. आणि आमची सुद्धा जशी 50वी आहे 100वी साजरी करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमूया. कारण ही वास्तू त्यावेळेस असणार आहे, पण आपण असून का नसू हे काही कोणाला माहिती नाही, हे सगळं अनिश्चित आहे. पण निश्चितच ती 100वी साजरी करण्यासाठी तुम्हा आम्हाला सर्वांना एकत्र यायचं आहे. त्यासाठी हा यशस्वी 1993चा ग्रुप हा जिवंत ठेवायचा आहे, जिवंत राहिला पाहिजे. यासाठी सर्वांना प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ती 100वी साजरी करण्यासाठी आपले गुरुजन त्या ठिकाणी उपस्थित असावेत अशी आमची अपेक्षा आहे. आई तुळजाभवानी चरणी आम्ही निश्चित तुम्हाला दीर्घायुष्य मागणार आहोत. कारण तुम्ही आमच्यासाठी एवढं केलंय की आयुष्याची खूप मोठी शिदोरी तुम्ही आम्हाला दिलेली, आणि हेच शिदोरीचं गाठोडं बांधून आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये पारंगत होत आहोत. आणि तेच त्यामुळंच आमचा नावलौकिक होत आहे. पण याच्या पाठीमागं खूप मोठं कष्ट आणि जी शिकवण आहे ही शिकवण आजही आम्ही विसरलेलो नाही. या ठिकाणी बसलेल्या एका हिऱ्यांचा नामोल्लेख जर केला तर त्यांचं आपल्या आयुष्यासाठी खूप मोठं योगदान आहे. ज्या काही महात्म्यांच्या आणि जयंत्यांनी पुण्यतिथी साजऱ्या करतो त्यांच्यामधील एखादा तरी आयुष्यातील एखादा विचार आपण घेतला तर आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. तसंच सार्थक आपल्या या ठिकाणी बसलेल्या या हिऱ्यांपासून एक विचार जर आपण मनामध्ये घेतला तर आपलं सुद्धा आयुष्य नीताचा फोन आला की छाया तू ओळखलंस का? तर मी म्हटलं मी नाही ओळखलं ग, थोडंसं आठवतंय म्हटलं मला नाव. आणि नाव आठवतंय म्हणल्यानंतर ती म्हणली अगं नाही आवाज नाव आठवतंय ग. म्हटलं की तुझं नाव फक्त मी ओळखते आणि 2-4 मुलींची मला नाव आठवली. म्हटलं अगं काय ग, मी 1च वर्ष शिकले आणि मला मुलं मुली काही माहीत नाही आहे म्हटलं. तर ती म्हटली नाही अगं सगळे नसल तरी मी ओळखते तुला, आणि ये ह्याला आपण गेट टुगेदर ठेवलेले आणि ये तू. आणि खरंच मला इतका आनंद झाला की मी म्हटलं अगं माझ्याही मनात होतं की कुणीतरी कार्यक्रम असा घ्यावा. आणि खरंच हे म्हणजे जे आता विद्यार्थ्यांनी आता विद्यार्थीच म्हणते मी, आणि मुलींनी ह्या सगळ्यांनी जेवढं म्हणजे अरेंज करून आणि इतका व्यवस्थित इतका सुंदर इतका छान कार्यक्रम केला. मला खरंच खूप अभिमान वाटला आहे आपल्या मुलांचा. आणि शिक्षक पण इतके उपस्थित राहिले त्यांचंही कौतुक. आणि खरंच म्हणजे शिक्षक काय असतात हे अजूनही म्हणजे कळतंय की एक आपण आता छत्रपतीला सगळ्यांनी जाऊन भेटलो तेवढ्या वेळा चौधरी शिंदे सरांनी त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी मोलाचे सल्ला दिला, म्हणजे दिला तेवढ्याच वेळात वेळ काढून. मला हे विशेष वाटलं. आणि खरंच विद्यार्थी त्यांनी घडवलं म्हणून आपण काहीतरी थोडंसं करू शकलो, पुढं गेलो. आणि आपण म्हणतो ना मेहनत जिद्द हे तर आपल्या सगळ्यांच्या अंगी पाहिजेच, गुण पाहिजेच आणि धाडस पाहिजेच, आणि येतच ते धाडस. आणि हे मला खूप म्हणजे अजून काय बोलावं म्हणजे मी खरंच विशेष मला आपण म्हणतो ना माईक हातात घेतल्यानंतर थोडंसं गोंधळतं. पण खरंच सगळ्यांचे
सगळ्यांचे धन्यवाद, सगळ्यांचं कौतुक आणि सगळ्यांचे ऋण व्यक्त करते. हां, धन्यवाद धन्यवाद. या 93 बॅचचा विद्यार्थी आणि ॲल्युमनी या नात्यानं आपल्या सर्वांचे अभिनंदन व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो यासाठी की आपण एवढ्या 100 गाठल्यामुळे सर्वजण इथे उपस्थित आहात. आजच्या विचारपीठावरील मान्यवर आपले गुरुवर्य ज्यांच्या छत्राखाली आपण घडलो आणि या उच्च लेवलला किंवा या आपण जे ठरवलेले गोल आहेत तिथे जाऊन आपण पोचलो आहोत. विचारपीठ याच्यासाठी म्हणतो की आपण ज्या विचारानं आपण मार्गस्थ झालो होतो, जसं की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या ब्रीद वाक्यानं आपण आपली वाटचाल सुरू केली आणि या उच्च लेवलला आपण पोचलेलो आहोत. जसं की कोण व्यावसायिक आहेत, कोण प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत. मला वाटत नाही की आपण असा कोणताही एरिया आपण सोडलेला नाही आहे ज्याच्यामध्ये आपली जेवढी पिढी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव गाजवत आहेत. खऱ्या अर्थानं मी ब्रीद वाक्य याच्यासाठी म्हणलं की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. यशाचं परिमाण आपण कशात मोजतो? यश म्हणजे काय? तर खऱ्या अर्थानं जेव्हा मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केला गेला होता, त्याच्यामध्ये कोणीतरी ट्विट केलं होतं की आमचा श्रावण बाळ सुनील क्षीरसागर. खरंच आपण लहानपणापासून आपण पाहतो, जो 10 वर्षापासून असताना आपल्या वडिलांचा बोटाला बोट धरून तो शाळेपासून ते वाशीपाट्यापर्यंत तो चालवत नेत होता PL पाटील सरांबरोबर. तो आज तागायत तात्या म्हणतात त्यांना, त्यांची आई असो, यांची सेवा करतो तो. नंतर एक असंच मी स्टेटमेंट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाहिलं होतं की जे की डॉक्टर प्रदीप संदर्भात होतं की कोल्हापूरसारख्या ठिकाणी तो वास्तव्य केलेला आहे आणि एक उच्च पदस्थ की एक डॉक्टर म्हणून तो अधिव्याख्याताही आहे आणि तो कन्सल्टन्सीही करत आहे आणि एक मोठं घर बांधलेलं आहे. खरंच ते यशाचं प्रतीक आहे का? खरंच आपण ते यश मानतो का? मी म्हणतो की तो त्या मोठ्या घरामध्ये तो त्याच्या आईवडिलांसोबत आरका आणि नाना म्हणतो त्यांच्यासोबत तो राहतो. प्रत्येक महिन्याला 15 दिवसानं किंवा 3 आठवड्यानं सुधीर मोळोने औरंगाबादहून तो वाशी परिसरात फक्त आपल्या आईवडिलांच्या जे काही इथून बीडला नेणं, त्यांची सेवा करणं, म्हणजे जसं चोरगडे असतील, बरेच इथे आहे की जे आपल्या आईवडिलांची सेवा करतात आणि ज्या काही आपल्या मित्रमैत्रिणी आहेत ते आईवडिलांसोबत कनेक्ट राहून, जसं ज्योती आहे, चितोळे सर इथे आहेत, आपल्यासमोरच आहेत, ते एक उदाहरण. आपण सर्व सासू सासऱ्यांची पण सेवा करत आहोत. हे मी म्हणतो माझ्यासाठी हे यशाचं प्रतीक आहे, हे आपलं यश आहे. आणि हे जे काय आपण यश प्रत्येक आहे शेतामध्ये, आपण तात्या कवडेचं जर उदाहरण घेतलं की त्यांना या आईची सेवा खूप केलेली आहे. गेल्या वर्षी त्या हयात नाही आहेत, गेल्या वर्षी त्या आपल्यापासून निघून गेलेल्या आहेत. असे बरेच उदाहरणं आहेत की जे उच्च पदस्थ झालेले आहेत आणि आपल्या आईवडिलांची सेवा करत आहेत. जसं विकास मोळोनेंचं उदाहरण म्हटलं तर इथे बाप्पा त्यांना त्यांचे वडील आईंची पण सेवा केलेली आहे आणि ते आता समाजसेवाही करत आहेत. आपण कुठेही असो मित्रांनो, कोणत्याही पदावरती असो, जसं प्रास्ताविकमध्ये सुनीलनं सांगितलं होतं की आपण आपल्या मोठ्या गाड्या, आपण आपलं बँकिंग हे आपण आपलं गेटच्या बाहेर सोडून आलेलो आहोत आणि एक लेवल नाही पण इथं आपण बसलेलो आहोत. याचं सगळं क्रेडिट, याचं सगळं श्रेय हे आपल्या सर्व गुरुवाऱ्यांना जातं. जे की आत्ताच आपलं शेवटचं लेक्चर पवार सरांनी आपल्याला शेवटच्या लेक्चरमध्ये तेच सांगितलं की खरी जर सेवा करायची असेल, खरं जर तुम्हाला यश संपादन करायचं असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही आपल्या आईवडिलांची सेवा करावी. आईवडिलांची सेवा जो करतो तोच समाजसेवा करतो आणि जो समाजसेवा करतो तोच खऱ्या अर्थानं त्या लेवलला गेला आहे असं मी हे करतो. जसं की ब्रीदवाक्य आपण म्हटलं की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, आपली स्मरणिका ही पब्लिश झालेली आहे. त्यात सर्वांचं
जो काही बायोडेटा असेल, कोण व्यवसायामध्ये आहे, कोण पॉलिटिक्समध्ये आहे, जिथे जिथे कोणाकोणाला आपल्याला मदत लागत असेल आपण करूया आणि मार्गस्थ होऊया. थँक्यू व्हेरी मच. येस. धन्यवाद प्रभाकर. वेळ खूप झालेला आहे. आपल्या गुरुजनांचं वय पण झालेलं आहे. बऱ्याच जणांना शुगर BP आहे. त्यावेळी अभावी एक शेवटचं मनोगत या ठिकाणी घेतोय मी. राजेंद्र देवगडे, शेवटचं. प्राध्यापक आहात, वेळ घेऊ नका. मी एकच वर्ष 10वीला आपल्या शिवछत्रपती विद्यालयात होतो. कुंदलगिरीला मार खाऊन कंटाळू म्हणून 9वी नंतर 10वीला शिवछत्रपतीमध्ये इथं आलो होतो मी. आणि इथं आल्यानंतर मग आमचे जेवायचे हाल झाले खूप. तिथं बागोबाईची मेस होती आणि तिथं जेवायच्या खूप वर्षभर हाल. म्हणजे एक आठवण सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे. आम्ही इथं बंगल्यावर JT देशमुख सरांच्या घरी राहत होतो, दोघंजण भाऊ. आणि साईडच्या रूममध्ये त्यांची बदली उस्मानाबादला झाल्यानंतर गोमरे सरांचं नवीन लग्न झालं आणि तिथं राहायला ते आले ते. मग गोमरे सरांची फॅमिली गावाकडे गेल्यानंतर तिथं SL पवार सर, बुमबून अपडाऊन करणारे नायकवाडे सर पार्टीला यायचे. पण त्यावेळेस आम्हाला पार्टी म्हणजे काही कळतच नसे. म्हणजे 10वीला काही एवढं समजत नसं. आणि कोणतरीला म्हणजे आज जसं त्यावेळेस तर मुलीकडे बघणंही आम्हाला अवघड होतं. आम्हाला मुलीला बोलायला आज जर फ्रीला बोला वाटतं, पण त्यावेळेस बोलायची डेअरिंग नव्हती. आणि मग हे पार्टी झाल्यानंतर मग ते निघून जायचे. आता नंतर माझं लग्न झाल्यानंतर माझी बायको गावाला गेल्यानंतर जी आमची पार्टी होती त्यावेळेस वाटलं की त्यांची ही पार्टी असायची. म्हणजे पूर्ण सरावूनच देत नाही आहे, पण जे त्यावेळेसची लाईफ होती, त्यावेळेचे सरांचं जे संबंध होते, नंतर त्यांना जे शिकवलं बारस्कर सरांनी आत्ता थोडं म्हणजे जे काही ट्यूनमध्ये शिकवलं त्यावेळेस रसायनशास्त्र तसं शिकवलेलं होतं. म्हणजे इतकी त्यांची अटॅचमेंट शिकवण्याच्या बाबतीत भारी होती प्रत्येक शिक्षकाची. SP उंदरे सर होते, नंतर आम्हाला DD चौधरी सर इंग्लिशला होते, आणि सायन्स 2ला SL पवार सर होते. आता पवार सरांचे नंतर माझे अजूनही म्हणजे आठवड्यातनं डेली कॉन्टॅक्ट असायचे वेगवेगळ्या म्हणजे कामातनं. तर असंही खूप वेगळं एकच वर्षाचं वातावरण छत्रपतीला मिळालं, पण खूप छान पद्धतीनं मिळालं. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि आपल्या सर्वांना या कार्यक्रमानिमित्त बोलवल्याबद्दल. वर्ग, मित्र आणि मैत्रिणी सर्वांना धन्यवाद देते. आजचं जे नियोजन आहे खूप सुंदर आहे. सर्वांनी अमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे आणि त्यांना मात्र खूप खूप धन्यवाद. आणि प्रथमतः मी माझ्या गुरुजनांना वंदन करते आणि माझ्या बोलण्याला सुरुवात करते. मला बोलण्याची थोडक्यात संधी दिलेली आहे, मी त्यांचेही आभार मानते. मी जेव्हा 10वी झाल्यानंतर 12वी झाल्यानंतर DED झाल्यानंतर मी जेव्हा सर्व्हिसला लागले तेव्हा माझी एक अभिमानाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की मला शिकवणाऱ्या पारगावकर मॅडम 1ली ते 4थीच्या ज्या होत्या त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका होत्या आणि त्याच शाळेमध्ये मी पण सर्व्हिसला लागले आणि त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आणि मला खरंच त्यावेळेस कळालं की गुरुजनांचं किती महत्त्व आहे. मी एक सांगू इच्छिते, देवापेक्षाही गुरु मोठे आहेत. का तर देवाकडं जाण्याचा मार्ग कोण दाखवतं तर गुरु दाखवतात. आणि म्हणूनच गुरूंचं स्थान पहिले आपले आईवडील गुरु आणि नंतर शिक्षक हे आपल्या आयुष्याला खूप आकार देतात, जीवनाला आकार देतात. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या गुरुजनांचा दरारा, माझ्या गुरुजनांचा दरारा. एवढे बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आशा की खूप केल्या गुरुजनांप्रती असतात. सन्माननीय व्यासपीठावरचे आमचे सगळे सहकारी मित्र जे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या तरी मेळाव्यामध्ये आम्हाला भेटतात, त्यानिमित्तानं या मेळाव्यामध्ये त्यांची भेट झालेली आहे. खरं पाहता 1993च्या बॅचला मी शिकवायला नव्हतो, पण 10वी नंतर 11वी आणि 12वीला जे पुढं आले आमच्याकडं त्यांना मात्र मी शिकवायला होतो. त्यातला आमचा बाल्या आहे, ज्यानं 12वी आर्ट्सच्या परीक्षेमध्ये बोर्डामध्ये क्रमांक मिळवला होता. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. कुठल्याही स्नेह मेळाव्यामध्ये असंच होतं, सगळे विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करून जातात, बाकीचे ऐकून कंटाळतात आणि शेवटी आम्हाला ठेवतात. त्यामुळं आम्हाला खुळेपणानं किंवा मनसोक्तपणे बोलता येत नाही. जरासं तुमचं मन
थोडा विरंगुळा वाटावा, मोकळं व्हावं म्हणून एक किस्सा तुम्हाला सांगतो. म्हणजे थोडंसं तुम्हाला प्रेरणा मिळेल त्यापासून. आणि मराठी विषय असल्यामुळं मराठी विषयामध्ये जे वाचतो आपण, ते वाचलेलं जसंच्या तसं नसतं याचा प्रत्यय कसा येतो याचंही उदाहरण आहे ते. म्हणजे प्रत्येक वाक्यातला गर्भितार्थ आपल्याला शोधता आला पाहिजे. बऱ्याच वेळेला हा किस्सा मी सांगितला आहे, पुन्हा एकदा सांगतो. 1980 साली बार्शीला 79वं मराठी साहित्य संमेलन भरलं होतं. त्यावेळेला मी आपल्या वाशीच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाचे 10वीचे 7 विद्यार्थी घेऊन गेलो होतो. त्यात दयानंद होळकर नावाचा एक विद्यार्थी होता. तर त्या साहित्य संमेलनामध्ये बरेचसे प्रोग्राम होते. कवी संमेलन होतं, काही ठिकाणी बऱ्याचशा साहित्यिकांची चर्चा, खलबतं, सत्र सुरू होती. आणि आनंद भवनमध्ये एक विनोदी कृतीसत्र होतं, विनोदी साहित्याबद्दलचं. त्यामध्ये V.A. बुवा नावाचे एक विनोदी साहित्यिक त्यावेळेला आले होते. त्यांनी सांगितलेला हा किस्सा आहे. त्यांचं लग्न झाल्यानंतर ते त्यांच्या बायकोला घेऊन एका तालुका वजा गावामध्ये गेले. आता कशासाठी जातात हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, तुम्ही 50च्या पुढंच आहे. म्हणजे लग्नानंतर ज्या अपरिचित, आत्ताच्यासारखं नाही, पूर्वी आईवडील ठरवतील तीच मुलगी मुलाला करावी लागत असायची. आत्ता तिला महिनाभर बोलू द्या, नंतर दोघांची गाठभेट होऊ द्या, कुठल्या तरी हॉटेलमध्ये गप्पा मारू द्या, एकमेकांचे स्वभाव कळू द्या, तसा प्रकार पूर्वी नव्हता. मग आईवडिलांनी सुचवलेल्या मुलीशी लग्न केल्यानंतर दोघांना एकमेकांना समजून घेण्यासाठीचा जो काळ असतो तो म्हणजे हनीमूनचा काळ असतो. त्या कालावधीत हे दोघंजण गेले. दोघांनाही एकमेकांचा आवाका काय, बुद्धिमत्ता काय, स्वभाव कसे आहेत माहिती नाही. गेल्यानंतर आबोलपण जेवढं जशाच तसं, जेवढ्याच तेवढं म्हणून उत्तर देण्यापुरतं तेवढं एकमेकांना बोलायचं. मग एक दिवस गेला, 2 दिवस. त्या गावात फिरण्यासारखी जेवढी ठिकाणं होती तेवढी फिरूनही झाली. पण दोघांच्या स्वभावाची ओळख होण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करत हे त्या गावात आपण फिरायला जाऊ म्हणून. फिरायला जात असताना एका चौकामध्ये गेले. त्या चौकात एक बोर्ड होता, देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता, आणि असा बाण दाखवलेला होता. त्याच बाणाखाली चौकटीत एक वाक्य लिहिलं होतं, ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी शेजारच्या चांभाराच्या दुकानात चौकशी करावी. आता विवाबुवाने ते वाचलं आणि हसले. त्यांच्या बायकोनी ते वाचलं, पण आपला नवरा का हसला हे मात्र त्यांच्या डोक्यात आलं नाही. म्हणजे मग ह्यालाही वाटलं बघू हिच्या कधी लक्षात येतं ते आपण सांगायची गरज नाही. बायको सतत तेच डोक्यात विचार करत देवीच्या मंदिरात गेले, देवीचं दर्शन घेऊन माघारी आले, हॉटेलवर आले, तरीही बायकोच्या डोक्यात आपला नवरा का हसला असेल. आणि ह्यानाही वाटायचं हिच्या डोक्यात कधी येतंय बघू. शेवटी झोपले जेवण करून, आणि बरोबर 11-11:30च्या दरम्यान बायको झोपेतनं उठून म्हणले, हां आत्ता माझ्या लक्षात आलं तुम्ही का हसला ते. विवाबुवांना वाटलं चला उशिरा का होईना परंतु आपल्या बायकोच्या लक्षात आलंय. काय सांग बघू. ते म्हणले तिथं लिहिलं होतं असं म्हणजे देवीच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता, ज्यांना वाचता येत नसेल त्याने चांभाराच्या दुकानात चौकशी करावी. हे पण चांभाराचं दुकान बंदच असेल तर कुठे चौकशी करायची म्हटले. ते दुकान बंद असल्यास कुठे चौकशी, हे कुठं लिहिलं होतं. त्यामुळे तुम्ही हसला ना. ह्यानं कपाळावर हात मारून घेतला आणि आपल्या आयुष्याला मिळालेला हा जोडीदार कसा आहे याची त्यांना पहिली चुणूक किंवा पहिली झळक त्यांना पाहायला मिळाली. तर मित्रहो, समाजामध्ये आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटतात, अनेक प्रकारच्या माणसांशी आपला संबंध येतो, पण आपल्या घरातल्या रक्ताच्या नात्यातल्या व्यक्तींना, ते आपले आईवडील असतील, भाऊ बहीण असतील, यांच्याशी सौहार्दानं वागणं, आपल्या गुरुजनांचा आदर तुम्ही कसा ठेवताय ते आम्ही अनुभवलेलं आहे. इतक्या भव्य आणि चांगल्या स्वरूपाचा माझ्या माहितीप्रमाणे आमच्या आयुष्यातला हा अत्यंत पहिला आणि दैदिप्यमान सुवर्ण अक्षरांनी कोरला जावा असा हा क्षण आहे, जेव्हा
आम्ही जे कष्ट उपसलेले असतात किंवा आम्ही काय तुमच्यावर संस्कार केले, तुम्हाला दिलेली शिकवण असेल, ज्ञान असेल, त्याचा जेव्हा असा उहापोह तुम्ही मोठ्या सन्मानानं करता तेव्हा आमचा ऊर अभिमानानं भरून येतो आणि आणखीनही म्हणजे आमच्या आयुष्याची वृद्धी व्हावी यासाठी एक ऊर्जा मिळते, ऊर्जा प्राप्त होते. तेव्हा आपणा सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हाला पुढच्या भावी आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या अनेक प्रेरणा आणि अनेक प्रकारच्या गोष्टी कौशल्य प्राप्त होत ही अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आप्पा. आपण ज्या भावना की तुमच्या आयुष्यामधला हा सर्वात भव्य आणि दिव्य असा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम, जशा तुमच्या भावना आहेत तसंच ज्या वास्तूमध्ये आपण बसलोत, अन्नपूर्णा मंगल कार्यालय, आपण 10वीला होतो आणि त्यावेळेस या वास्तूचं बांधकाम सुरू होतं. आणि या वास्तूमध्ये आणखीन एक सांगायचं राहून गेलं की बऱ्याच जणांच्या काहीतरी आठवणी असतील. नीता डोके हसते, का ग बाई का हसतेस? तर या वास्तूमध्ये बऱ्याच आपल्या मित्रांचं लग्न झालेलं आहे, विवाह झालेला आहे. त्याचबरोबर आम्ही डॉक्टरांशी संपर्क केला. डॉक्टर म्हणाले, याचे मालक पत्की डॉक्टर, की सर या वास्तूला सुद्धा आमच्या 33 वर्ष झाले, तुम्हाला सुद्धा 10वीला 33 वर्ष झाले, परंतु या वास्तूमध्ये अनेक कार्यक्रम झाले, लग्न झाले, लग्न मोडले सुद्धा ह्या वास्तूमध्ये, 10वी झाले, कुणाचे डोहाळ जेवण झाले, परंतु गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला नाही. म्हणून तुम्ही काय करा, हा कार्यक्रम आमच्या इथं घ्या, तुम्हाला काय पैसे द्यायचे ते द्या, परंतु हा कार्यक्रम आमच्या इथं झाला पाहिजे. आमच्यासुद्धा मंगल कार्यालयाचा 33वा हा काय आहे वाढदिवस आहे. त्या ठिकाणी डॉक्टरांचे सुद्धा मी मनोगत या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आप्पाने जे आत्ता बोलले की आप्पाबद्दल मला म्हणायचं आहे की आप्पा, माझीसुद्धा 12वीला तुम्ही म्हणलात राऊत तू चांगलं लिहितोस पण तुझं लक्ष नाही, थोडं लक्ष दे. आणि मी लक्ष दिलं आणि आप्पा मी सुद्धा गुरुजी झालो, शिक्षक झालो. मला सुद्धा या ठिकाणी अभिमान वाटतो माझ्या गुरुजनांचा. आणि आप्पाने उल्लेख केला आवर्जून बालाजी येताळचा, उल्लेख करायसारखीच त्यावेळेसची ती घटना आहे. त्यावेळेस लातूर आणि औरंगाबाद बोर्ड वेगळं नव्हतं आणि या 2 बोर्डामध्ये मिळून बालाजी जर पुढे आहे ना येताळ, की त्या काळामध्ये बोर्डामध्ये 17वा, बरोबर आहे, 12वा आणि हिंदी विषयामध्ये जे आज गपाट सर आपल्यामध्ये नाही आहेत, गपाट सरांचं मला त्यावेळेस आठवतं आहे, त्यांनी 2 शब्द म्हणले होते की बालाजीचं अक्षर इतकं चांगलं होतं की ते म्हणले होते, बालाजी तू इतका छान लिहितोस की बघणाराला वाटेल, पेपर बघणाराला असं वाटेल की किसने लिखा है उसके मुझे हात चुमने है. तर असं गपाट सरांचं वाक्य आहे, मला आजही आठवत आहे. मला अभिमान वाटतो की बालाजीचा, की बालाजी त्या काळामध्ये बोर्डामध्ये 12वा आणि गपाट सरांच्या विषयामध्ये हिंदी विषयामध्ये पहिला आला होता. पहिला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा बालाजीसाठी. आणि आपण तुम्ही जी आमच्यावर कौतुकाची शिवाजी महाराज, कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांना अभिवादन करून मी 2 शब्द आपल्या पुढे बोलत आहे. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे मी एक सायन्सचा शिक्षक आहे, विज्ञानचा शिक्षक आहे. काय बोलणार आहे मी, पण माझेही काही गुरु आहेत ना मला बोलायला लावणार. त्यातला एक गुरु म्हणजे दगडू कृष्णा मोहरे. या व्यक्तीनं मला, PL पाटलानं मला वक्तृत्व कसं करावं, काय करावं, आणि मांजरे महाराज म्हणून एक होते, यांनी मला ही भाषण कला शिकवलेली आहे. पण तरीसुद्धा मी जास्त लांबण न लावता थोडक्यातच उरकून घेत आहे. कारण का 33 वर्षानं तुम्ही एकमेकाला भेटत आहात आणि तुमचं वय त्यावेळेस एक समजा 15 धरा, 33 आणि 15 48, म्हणजे आज तुम्ही प्रत्येकजण 50च्या घरामध्ये आहात, म्हणजे प्रौढ आहात.
मग आता तुला आरणकार म्हणण्यात काय उपयोग नाही. तुम्हाला आवाजावत बोलावं लागला. ह्यातले कुणी सुना असतील, कुणी लिकी असतील, कुणी जावाई असतील, कुणी लेक असतील, पण सर्वांना मी सारखा म्हणणारा माणूस. तुम्ही तुमच्या वर्गात बी पाहिलेलं असेल त्यावेळेस आपल्या वर्गामध्ये शिक्षकाचीही मुलं मुली असायची, पण आम्ही कधी भेदभाव केला का हो? ही मनीषा आहे, ही मोना आहे, ही जाधव आहे किंवा ही कोण आहे, असं कधी भेदभाव केला का? टायट्रेशनचा एक्सपिरियन्स म्हणजे प्रत्येकीलाच मी शिकवलं. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रयोग यावा म्हणून मी शिकवलेलं. आणि आता दुसरी एक गोष्ट अशी की बरेच जण म्हणले की सर आमच्या बॅचचे कुणीही म्हणजे हे नाहीत, म्हणजे सगळे मार्गाला लागलेले, सगळे कमवते झालेले आहेत. मी म्हणलं बरं झालं हो, म्हणलं कोणी कोट्याधीश झालं, कोणी लक्षाधीश झालं, कोणी हजारोपती झालं. आणि एक जण तर काय म्हणला, मी शेती करतो सर, मला तर उलटा अभिमान वाटत. 15 एकर ऊस आहे म्हणलं माझा, 3 जर्शे गाय आहेत, आणि म्हणलं अजून एक गावरान म्हैस पाळ म्हणजे तुला दूध खायला होईल. म्हणजे शेतीतून सुद्धा तो चांगलं उत्पन्न काढू शकतो. अभिमान वाटलं मला. आहे ते तुम्ही तुमच्या ह्यानंच कमवलेलं आहे. पण एक लक्षात घ्या, तुम्ही सर्वांनी जे मी अमुक झालो, तमुक झालो, हे झालो, ते झालो म्हणता ना, त्याच्यामुळे तुमचं एकट्याचं श्रेय नाही, एकट्याचं श्रेय नाही, तुमच्या आईवडिलाचं पहिलं श्रेय आहे. आणि दुसरं श्रेय तुमच्या पत्नीचं आहे. पत्नीमुळेही तुम्ही एवढं मोठं होऊ शकताय. आता काही काही जणांना वाटेल कसं काय काय. एक छोटंसंच उदाहरण सांगतो. एक जोडपं होतं, त्यांच्या घरात सकाळ सकाळ उठल्या उठल्या पूजा करायचा फार नाद होता. नवऱ्यानं बायकोला म्हणायचं तू पूजा कर, आणि बायकोनं नवऱ्याला म्हणायचं नाही तू पूजा कर. आणि शेवटी नवऱ्याला बायकोचंच ऐकावं लागत होतं. मग तो पूजा करायला बसला. पूजा करत असताना मग ती पाणी घालणं, गंध लावणं, फुलं लावणं, हे लावणं, आणि तिथं नैवेद्य ठेवलेला होता. तेवढ्यात काय झालं, एक उंदीर आला आणि तो नैवेद्य घेऊन गेला. ह्याला वाटलं देवासाठी मी नैवेद्य आणलाय, तो नैवेद्य हा उंदीर घेऊन गेलाय, म्हणजे ह्या देवापेक्षा हा उंदीर श्रेष्ठ, देवापेक्षा उंदीर श्रेष्ठ. काय हरकत नाही मला. मग देवाची पूजा राहिली म्हणलं आपण उंदराचीच पूजा करून टाकू. मग उंदराची पूजा करायला लागला तो. तिकडून एक मांजर आलं. त्या मांजराला ह्या उंदरानं बघितलं की उंदीर गेला पळून. अरे म्हणलं हे उंदीर का गेला पळून, तर ती मांजर बघितलं होतं. अरे म्हणलं ह्या उंदरापेक्षा ती मांजर श्रेष्ठ आहे. मला मांजर श्रेष्ठ, हे मांजर श्रेष्ठ आहे. त्या मांजराचीच आपण पूजा करू. मग मांजराची पूजा करीत असताना पूजा झाली का नाही हे पाहण्यासाठी त्याची पत्नी आली बघायला. पूजा झाली की नाही हे पाहण्यासाठी त्याची पत्नी आली बघायला. आणि त्या पत्नीला बघितल्याबरोबर ही मांजर पळाला आणि पत्नीचं पाय चाटायला लागलं. मग ह्याला काय वाटलं असेल की मांजर ह्या मांजरापेक्षा माझी पत्नीची पूजा केलेली काय वाटे म्हणून. तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये बाबांनो, स्वतः मी मोठं समजत नाही, त्याच्या मागं माझ्या आईवडिलाचे बी आशीर्वाद आहेत, आणि 7 जन्माची गाठ बांधून आलेली माझी पत्नी बी आहे. तसं तुमच्या कर्तव्यामध्ये तुम्ही किती जरी मोठं झालेलं असलात तर तुमच्या पत्नीचा सहभाग आहे, तुमच्यामध्ये आमच्या जावायचा सहभाग आहे. आता मी काय जास्त पुष्कळ बोला वाटत होतं. ह्या गावामध्ये मला चांगली चांगली माणसं मिळाली, अपराव नानासारखे ऋषितुल्य माणसं मिळाली. आणि मी वाणे गल्लीला राहत होतो सुरुवातीला आल्यानंतर. तिथं शांतिकुमार होता.
काय नाव त्याचं? भाळवणे भाळवणे भाळवणे. इतकी शांत गल्ली असायची ती. कर दोन्ही टोकाच्या माणसं दोनच विचार करून आता मला गावात कितीतरी माणसे हॉलीबॉलचे माझे खेळाडू, किराणा दुकानदार, मेडिकल दुकानदार, डॉक्टर, ती पुन्हा लाकडं विकणारी तिथली ती म्हातारी बाई एक होती ती. तर अपराव नाण्याचे सुद्धा आम्हाला ऋषितुल्य माणसं मिळाली म्हणजे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आमचं आयुष्य सुधारलं. आणि तिथंच गल्लीला घे गुळाची म्हणून एक माणूस होता. तो दररोज संध्याकाळी दारू पिऊन यायचा, घे गुळाची म्हणायचा, पण कधी त्यांनी दुसऱ्याला वाईट वक्त बोललेलं नाही. आमच्या दारासमोर दार होतं, आम्ही दिसलो की राम राम म्हणायला लागलं. म्हणजे अशी काही माणसं माझ्या वाशीमध्ये आलेली आहेत. आणि दोनच उदाहरणं मला आणखी सांगायचं वाटतात. वाशी हे आंब्याबद्दल फेमस गाव आहे. आंबे जसे गोड आहेत तशी या वाशीमध्ये वाशीची माती, या मातीमध्ये जन्म घेणारी झाडं, या मातृभूमीमध्ये जन्म घेणारी मुलं मुली खरोखरच आंब्याच्या रसापेक्षाही गोड आहे. आता मी एक काय पाहतो बघा, मी जरा थोडंसं उरकतच घेतो. काय झालं ह्याची बी आठवण झाली. काही जण बी अशी बी करायला लागले, बघू मोबाईल बघू, ही वडावडी बी चालली. म्हणजे वर्ग चालू असताना जी मागं चालू असत ते आता बी चालूच. कुणाला काय नसलं ते सर जाऊ का तसं खातच आहे. म्हणजे असं ओढून ताणून धरायचं नाही. आता जेवढं उरकतं घेता येईल तेवढं उरकतं घेता येईल. आता मी शेवटी सगळ्यासाठी एकच प्रार्थना म्हणतो मी, हे समर्थ परमात्मा, हे निर्गुण निरंकार, तू करता है जगत का, तू सबका आधार. कण कण में है बस रहा तेरा रूप पार, तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार. घट घटवासी हे प्रभु अविनाशी करतार, दया से तेरी हो सभी, भवसागर से पार. निराकार साकार तू जग के पालनहार, है बेअंत महिमा तेरी दाता परंपार. परम पिता परमात्मा सब तेरी संतान. हे परमपिता परमात्मा सब तेरी संतान. भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण. भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण, सबका हो कल्याण. सौखी त्या भागीदार व्हावे या उक्तीप्रमाणे आजचा हा गेट टुगेदरचा सोहळा म्हणजे मित्रांचा मेळा, आनंदाचा सोहळा, सुखाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी सकाळच्या सत्राचा शेवटचा कार्यक्रम हा माझ्याकडे या ठिकाणी संचालकाने सोपवलेला आहे.
आभार कोणाचे मी मानावे कशाला, ही तर आपली नित्याचीच स्नेहमाला, परंतु उभा इथे मी आपली संस्कृती जपण्याला. या स्नेह मिळवण्यासाठी ज्यांनी अनमोल असं ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलं, असे माझे सर्व आदरणीय गुरुजन, त्यांना मी मानाचा मुजरा करतो, ज्यांच्यामुळे आपण सर्व घडलो आणि हा सोहळा या ठिकाणी आज साजरा होत आहे. असे सर्व गुरुजन या कार्यक्रमाला आपल्या वयाचं, उन्हाचं भान न ठेवता, कशाचीही पर्वा न करता या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्व या 1993च्या बॅचच्या वतीने आपला अंतःकरणपूर्वक सहृदय ऋणी आहे. त्याचबरोबर या सोहळ्यासाठी जवळपास 2 वर्षापासून ग्रुपवरती चर्चा होती. याचा पहिला खडा टाकला सुधीर मुळवणे आणि त्यानंतर भर घातली नीता, मोना आणि सर्व मित्रमैत्रिणींनी आणि अपार कष्ट घेतलं या ठिकाणी. सुनील, शिवशंकर, त्यानंतर धनंजय कुलकर्णी, रणजित, महादेव विश्वकर, सचिन, त्यानंतर धन्य, सिद्धेश्वर भालेकर, सर्वच मित्रांनी यासाठी आपलं मनापासूनचं योगदान दिलं आणि त्यांच्यामुळे आजचा हा सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे. त्यांचाही मी अतिशय अंतःकरणपूर्वक ऋणी आहे. त्याचबरोबर आपल्या शाळेबद्दल एक कृतज्ञतेची भावना ठेवून त्या ऋणातून कुठंतरी उतराई होण्यासाठी आपलंही काहीतरी योगदान द्यावं अशी भावना ठेवून या ठिकाणी आपले वर्गमित्र धनंजय कुलकर्णी आणि अर्जुन धन्य यांनी छत्रपती शिवाजी विद्यालयाला जे आपल्या मनापासून जे आपल्याला जे वाटतंय, जे शक्य आहे ते या ठिकाणी फॅन आणि विजेची सोय उपलब्ध व्हावी यासाठी जे योगदान दिलेलं आहे, त्याबद्दल त्या दोन्ही मित्राचं आपल्या सगळ्यांच्या वतीने एकदा जोरात टाळ्या वाजून त्यांचा आभार व्यक्त करूया. छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी हे पंचक्रोशीतील 27 खेड्यामध्ये त्यावेळेला एकही विद्यालय नव्हतं. असं हे विद्यालय, ज्या विद्यालयानं मामांच्या स्वप्नानुसार ज्ञानाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोचवली आणि माझ्यासारख्या सामान्य मुलांना एका चांगल्या ठिकाणापर्यंत पोचवलं. त्यांचं ऋण व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी विद्यालयाने आजही गुणवत्तेचा तो वसा कायम ठेवलेला आहे. या वर्षीच्या निकालामध्ये 90%च्या पुढे 26 विद्यार्थी आहेत आणि 100% गुण मिळवणारा एक विद्यार्थी आहे. ही जी यशाची परंपरा आहे ती कायम ठेवली. त्याबद्दल आपल्यापैकी आणखी कोणी त्यांना मदत करू इच्छित असेल तर आपण करू शकता, असंही आव्हान सध्याचे छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक चोरबोले सर यांनी या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक छोटंसं गीत या ठिकाणी सादर करतो आणि त्यानंतर सर्वांना जेवणासाठी मी निमंत्रित करतोय. बोलो थँक यू, बोलो थँक यू, बोलो थँक यू वेरी मच, उपकार किए जिसने हमको उन्हें थँक यू वेरी मच. बोलो थँक यू, बोलो थँक यू, बोलो थँक यू वेरी मच, उपकार किए जिसने हम पर उन्हें थँक यू वेरी मच. धन्यवाद सगळ्यांचे. मम्मी पापा के चरणों को छू कर कहना थैंक यू, मम्मी पापा के चरणों को छू कर कहना थैंक यू. इतने दुख उठाकर तुमने जीवन का सुख दिया, हो जीवन का सुख दिया. मम्मी थैंक यू, पापा थैंक यू, आपको थैंक यू वेरी मच. उपकार किया जिसने हम पर उन्हें थैंक यू वेरी मच. बोलो थैंक यू, बोलो थैंक यू, बोलो थैंक यू वेरी मच. उपकार किया जिसने हम पर उन्हें थैंक यू वेरी मच. संत गुरु ऋषि मुनि
सजाया, हो भाव से खूब सजाया। प्रभु थैंक यू, प्रभु थैंक यू, अल्लाह थैंक यू वेरी मच, अल्लाह थैंक यू, अल्लाह थैंक यू, उन्हें थैंक यू वेरी मच, उन्हें थैंक यू वेरी मच। ऑल ऑफ थँक यू, धन्यवाद। धन्यवाद. सर्वप्रथम शिक्षक आणि महिला या दोघांची व्यवस्था आपण केलेली आहे जेवणासाठी. सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जेवणासाठी